ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. मैं अरविंद अग्रवाल ग्रामायण प्रतिष्ठान एवं मीटूवी फाउंडेशन की ओर से आप सभी का यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ। जैसा कि आप सभी जानते हैं कि ग्रामायण प्रतिष्ठान ग्रामीण रोजगार के बारे में अपने कार्यक्रम और कार्यशालाओं का आयोजन करता रहा है हमेशा, और इन कार्यशालाओं का लाभ प्रत्येक व्यक्ति को मिलता रहे, इसके लिए ग्रामीण प्रतिष्ठान प्रतिबद्ध है और जिसके लिए वह हमेशा कार्यशालाएं, प्रदर्शनी ये फिजिकल वे में आयोजित करता आ रहा है। लेकिन पिछले एक साल से पैंडेमिक की वजह से ग्रामायण इन योजनाओं को हर प्रत्येक व्यक्ति तक पहुंचाने के लिए ऑनलाइन माध्यम से प्रयत्न करता आ रहा है, जिसमें हर शनिवार सेवा गाथा या उद्यम गाथा प्रस्तुत की जाती है और रविवार के दिन एक ज्ञान गाथा का आयोजन किया जाता है। और आज ये ज्ञान गाथा की 37वीं कड़ी है, जिसमें हमने मीटूवी फाउंडेशन के पूर्व अध्यक्ष को आमंत्रित किया है, जिसमें वो हमें कुछ एक आज का जो विषय है उसके बारे में हमें संबोधित करेंगे। और वो विषय इतना महत्वपूर्ण है हमारे लिए कि हमें रोज हम उस विषय से जुड़े हुए हैं, लेकिन हमें उसके बारे में ज़्यादा जानकारी नहीं होती। और आज का जो विषय है औषधि खरीदी एवं संचयन, यानी औषधि खरीदी करते समय और उसका रखरखाव करते समय हमें क्या सावधानियां लेनी चाहिए, क्या हमें सावधानियां बरतनी चाहिए, इसके बारे में विस्तृत रूप से हमें आज के जो वक्ता है हमारे वो जानकारी देंगे। और मुझे अत्यंत हर्ष हो रहा है आप सभी को उनसे इंट्रोड्यूस कराने के लिए, उनका परिचय कराने के लिए मैं बहुत हर्ष से उनका परिचय आप सभी को यहाँ पर करवा रहा हूँ। और आज के जो हमारे वक्ता हैं वो बहुमुखी प्रतिभा के धनी हैं, जिनका परिचय मैं आप सभी से कराने जा रहा हूँ, जिन्होंने अपने करियर की शुरुआत बीइंग ए टीचर से की थी। वो अध्यापक के रूप में उन्होंने अपने करियर की शुरुआत की थी। उन्होंने एमफार्म पीएचडी किया हुआ है औषधि शास्त्र में, और महाराष्ट्र के विभिन्न जिलों में उन्होंने प्रतिनिधित्व किया है। असिस्टेंट कमिश्नर की पोस्ट पे वो काफ़ी जगह उन्होंने अपना योगदान दिया हुआ है। और इस प्रेजेंट सिचुएशन में आज के समय में वो नागपुर के असिस्टेंट कमिश्नर, औषधि शास्त्र के असिस्टेंट कमिश्नर हैं। इतना बिजी शेड्यूल अब कोविड में जो चल रहा है, जिनके पास अभी आज हम अगर देखें तो कोविड के समय में उनके पास 5 मिनट का भी समय नहीं है, लेकिन उन्होंने हमारे लिए, लोगों के लिए ये समय निकाला यहाँ पर, जिनके लिए हम उनके लिए कृतज्ञ हैं। और इन्होंने एक यष्टि नाम की एक बुक लिखी है। इनके जितने भी आज तक इन्होंने टूरिंग की है उसके बारे में उस क्षण को उस किताब में उतारा है, जिसे आप जब भी पढ़ेंगे तो आपको ये ऐसा लगेगा कि हम ही ट्रेवल कर रहे हैं। और सामाजिक कार्यकर्ता के रूप में उन्होंने काफ़ी सारे योगदान समाज को दिए हैं, जिनमें औषधि मेलघाट में काफ़ी औषधि का वितरण करना और गौशालाओं के लिए कार्य करना, विभिन्न रूप से प्लांटेशन करना, मेडिसिनल प्लांटेशन पे कार्य करना, इस तरह के प्रोग्राम उन्होंने काफ़ी जगह किए हुए हैं। मैं आप सभी से उनका परिचय अगर करवाने लगूंगा ज़्यादा देर तक के लिए तो शाम भी हो सकती है हमें, तो मैं आप लोगों का समय ज़्यादा न लेते हुए मीटूवी फाउंडेशन और ग्रामायण की तरफ से उन्हें आमंत्रित करता हूं कि वो हमें यहाँ पर संबोधित करें और अपने विचार यहाँ पर रखें, ताकि हमें इसका फायदा मिल सके। थैंक यू। मैं बल्लाल सर को आमंत्रित करता हूँ कि डॉक्टर PM बल्लाल प्लीज हमें यहाँ पर संबोधित करें। थैंक यू। सर्वांना नमस्कार. आय होप आय एम ॲब्सोल्युटली क्लिअर इन ऑडिओ अँड व्हिडिओ. काही चुका झाल्या असतील तर माफ करावं. थँक्यू अरविंद फॉर नाईस वर्ड्स. बहुतेक सर्व मला नावाने किंवा चेहऱ्याने आम्ही एकमेकांना ओळखतो, कारण ग्रामायण संस्थेसोबत मी पण बराच अटॅच्ड होतो. त्यांच्या एक्झिबिशनमध्ये आमचे स्टॉल्स असतात किंवा आमचे इन्फॉर्मेशन ब्राउशर्स तरी कमीत कमी लागलेले असतात. मीटूवी संस्थेच्या माध्यमातून बरेच वेळा आम्ही संपर्कात आलेलो होतो.
आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांची माझी पर्सनल ओळख पण आहे. आय एम थँकफुल टू काळे सर फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस इंटरॅक्शन. आणि सर्व ग्रामायण संस्थेचे पदाधिकारी जे अविरत कार्यक्रम आणि मेहनत करतात आहात की तुम्ही सर्वसाधारण जनतेला सायन्सची जोडणं आणि ग्रामीण भागातील लोकांना सायन्सच्या माध्यमातून प्रगतीपथावर कसं आणता येईल यासाठी तुमचे जे प्रयत्न आहेत त्याबद्दल मी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बी असोसिएटेड विथ ग्रामायण. आणि आज मला आपण इन्व्हाइट केलं. अरविंदनी सांगितल्याप्रमाणे मी नेक डीप आहे सध्या कामांमध्ये, कारण ऑक्सिजनची कमतरता आणि रेमडेसिवीरचं साठवणूक आणि सगळीकडे डिस्ट्रीब्युशन विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात हे आमच्या थ्रू होतं आहे नागपुरातून. त्याच्यामुळे रात्री 2-2 वाजेपर्यंत कामावर राहावं लागतं. दॅट इज पार्ट अँड पार्सल ऑफ ड्युटी. सध्या आपण सर्वच अत्यंत कठीण परिस्थितीमधून चाललो आहे, तर एकमेका सहाय्य करायचं आणि सगळ्यांचा हुरूप वाढवायचा. म्हणून मला हा चान्स सोडायचा नव्हता की आय मस्ट इंटरॅक्ट विथ जनरल पब्लिक ऑल्सो. कारण औषधांना आपण फार कॅज्युअली घेत असतो. आता या कोविडच्या काळाने आम्हाला शिकवून दिलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित आम्ही जर केलं असतं तर आमची इम्युनिटी वाढली असती आणि आम्ही फार व्यवस्थितरित्या फ्रीली सामना करू शकलो असतो या कोविड नामक शत्रूचा. परंतु काही कारणाने आमच्या हलगर्जीपणामुळे किंवा आमच्या इम्युनिटीकडे लक्ष न देण्यामुळे म्हणा किंवा लाईफस्टाईल चेंजेसमुळे म्हणा हे सगळं घडून आलेलं आहे. आजही ज्यांची लाईफस्टाईल चांगली होती आधी पूर्वी 20 वर्ष 25 वर्ष त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाहीये. उद्याही आपण आपली लाईफस्टाईल चेंज केली आणि व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कोरोना इम्पॅक्ट करू शकत नाही. With this introduction, I would take a couple of minutes for introducing my job description आणि माझं डिपार्टमेंट काय आहे. मी PM बल्लाळ आणि मी M.Pharm झाल्यानंतर MPSCच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 1993ला नोकरीवर लागलो. अजून 2-2.5 वर्ष माझी नोकरी आहे इन FDA आणि आय एन्जॉयड माय जॉब इन अ सेन्स की मी पब्लिकच्या हेल्थशी सोसायटीच्या हेल्थशी रिलेटेड फील्डमध्ये आहे आणि लोकांच्या जीवनमरणाशी आणि चांगल्या राहणीमानाशी माझा संबंध येतो. यात मला अत्यंत अभिमान आहे. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन जसं नाव सांगतं हे अन्न औषध प्रशासन. यात 2 विंग्स आहेत, अन्नाचा विंग आणि फूड ड्रगचा विंग. अन्न विंगचे कॅडर वेगळं आहे, त्यांचे ऑफिसर्स आणि त्यांचे स्टाफ वेगळं आहे, त्यांचे रिक्रुटमेंट वेगळं आहे, परंतु आमचं छत the slab of the office is same. फूडचे ऑफिसर्स त्यांना फूड सेफ्टी ऑफिसर्स म्हणतो आपण. आधी त्यांना फूड इन्स्पेक्टर्स म्हणायचो. त्यांना FSSAI हा रूल आणि कायदे लागू पडतात आणि ते त्यांचं अनुपालन करतात. ड्रग विंग मध्ये जवळपास आमचे 4 ऍक्ट आमचं पालन आम्ही करतो आमच्या माध्यमातून होतं. सगळ्यात मेजर आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, त्यानंतर आहे NDPS ऍक्ट म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सबस्टान्सेस सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस ऍक्ट, त्यानंतर DMR म्हणजे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, आणि त्यानंतर काय म्हणता येईल चौथं. हे 3 मेजर ऍक्ट झाले. आणि चौथा ऍक्ट हा एसेन्शियल कमोडिटीजच्या अंदर ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर. तर म्हणजे औषधाची निर्मितीपासून ट्रान्सपोर्ट पासून विक्रीपासून तुमच्या घरात येईपर्यंत त्याची साठवणूक आणि त्याची सेल्फ लाईफ एक्सपायरी काय राहील याबद्दलचं ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट बघतो. त्यानंतर काही औषधांचे ऍडव्हर्टाइजमेंट्स तुम्ही टीव्हीवर बघता किंवा न्यूजपेपरमध्ये वागता तर त्या योग्य आहेत की नाही याच्यासाठी DMR म्हणजे ड्रग्स मॅजिक रेमेडीज ऍक्ट हा काम करतो. किंवा कुठले औषधं किंवा कुठले गंडे दोरे ताईत वगैरे तिथे बांधा तिथे गळ्यात टाका म्हणजे ब्लड प्रेशर कमी राहतं वगैरे वगैरे प्रकार हे मॅजिक रेमेडीज अँड ऑब्जेक्शनेबल ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्ट मध्ये मोडतात. तिसरं प्रकार आहे की काही औषधांनी नशा येते,
ऍडिक्शन होतं आणि जनरेशन आपली वाया जाते, असं होऊ नये त्यासाठी NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस ऍक्ट हा कायदा आहे. आणि चौथा आहे औषधांच्या किमती. नुसतंच औषध अवेलेबल नको, नुसतंच औषध मार्केटमध्ये यायला नको, तर ते अवेलेबल पण पाहिजे ना सर्वांना. जसं आता रेमडेसिवीरचं होतं आहे, अवेलेबल आहे, बनवतो आपण आहे, औषध चांगलं आहे, परंतु कॉस्टिंग कमी जास्त असतं किंवा ते अवेलेबिलिटी नसते, इझिली अवेलेबल होत नाही. त्यासाठी प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे. तर या टोटल 4 कायद्यांचं अनुपालन आम्ही समाजामध्ये आपल्या आपल्या विभागामध्ये ज्युरिस्डिक्शनच्या अंतर्गत चालू असतं. त्यानंतर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस अबाउट द रोल ऑफ ड्रग डिपार्टमेंट. म्हणजे माझं डिपार्टमेंट एक्झॅक्टली करतं काय, तर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग औषधं निर्माण करण्याला लायसन्स देतो, आम्ही औषधं बनवण्याच्या जे रॉ मटेरियल आहे ते बनवण्याला लायसन्स देतो, आम्ही पॅकेजिंग लाईन्स बघतो, आम्ही त्याचे कंटेनर कुठे बनतात ते बघतो, त्याच्यावरचा क्वालिटी कंट्रोल, नंतर ते बनल्यानंतर विक्री करता वितरण व्यवस्था आम्ही बघतो. त्यानंतर वितरण व्यवस्था म्हणजे मेजॉरिटी ऑफ औषधं उत्तर प्रदेश बद्दी येथे बनतात, हिमाचलला बनतात आणि ते कन्याकुमारी पर्यंत कसे विकताना त्रास होणार नाही किंवा कसा तो ट्रान्झिट स्मूथ होईल, तो कोल्ड चेन मार्फत होईल वगैरे गोष्टी सुद्धा आमचं डिपार्टमेंट बघतं. ते वेगवेगळे स्टेट्सचे डिपार्टमेंट बघतात. त्यानंतर ते रिटेलमध्ये होलसेलमध्ये पोहोचल्यानंतर होलसेलरकडनं ते रिटेलरला कसं जाईल. फॉर एक्झाम्पल वाडी, नागपूर येथे किंवा बुटीबोरी येथे शहरांच्या बाहेर मोठे मोठे नाके असतात आणि त्यावर त्या तिथे कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स असतात. जसं सेंट्रल इंडियाचा ऑलमोस्ट 80% स्टॉक हा नागपुरात वाडी येथे होतो आणि त्या सेंट्रल इंडियाला इथून ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतं. फॉर एक्झाम्पल छत्तीसगडला सुद्धा आपल्या नागपुरातनं औषधही जातात. म्हणजे बनो कुठे पण इंडियात, परंतु ते औषधं जातात नागपुरातनं सेंट्रल इंडियामध्ये. सो असे यांचे डेपो मॅनेजमेंट आमच्याकडे असतं. त्यानंतर होलसेलर्सकडनं मग त्या वाडीमधनं ते औषध येतं गांधीबाग येथील दवा बाजारमध्ये, म्हणजे C&F कडनं येतं, कंपनीच्या डेपोमधनं येतं होलसेलर्सकडे आणि होलसेलर्सकडनं जातं रिटेलमध्ये. वाशिमच्या छोट्याशा तालुक्यातल्या गावामधल्या रिटेल स्टोअरला हे मेडिसिन हे नागपूरमधनं जातं. तर याच्यात ही प्रचंड मोठी ट्रान्सपोर्ट चेन आहे, साठवणूक व्यवस्था आहे, ती सुद्धा आमच्या कंट्रोलमध्ये येते. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट इट इज बिंग ट्रान्सपोर्टेड इक्वली गुड. त्यानंतर मी आता प्रत्येक वेळेस कोरोना कोविडचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. रेमडेसिवीर काही ठिकाणी आपल्याला लागतात, काही ठिकाणी लागत नाही. जसं की वर्धेला कमी लागतात आहे, परंतु फॉर एक्झाम्पल अमरावतीला खूप जास्त लागतात आहे. तर त्याचं स्टॉक व्हेरिफिकेशन, कुठे किती डिमांड आहे त्यावरून आम्हाला तो रोटेट करावा लागतो स्टॉक. तर दिस इज ऑल अबाउट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ मटेरियल, मेडिसिन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन. त्यानंतर येऊ आपण रिटेलमध्ये. रिटेलचे लायसन्सेस आम्ही देतो. यांना परवाने देण्यापूर्वी काही इन्स्पेक्शन्स होतात, परवाना दिल्यानंतर ते साठवणूक व्यवस्थित करतात की त्याबद्दल इन्स्पेक्शन्स होतात, त्यांचे रेकॉर्ड्स ऑडिटिंग होतात आणि त्यानंतर ते औषध आपल्या घरात येतं. आणि दॅट इज द रिझन वाय वी आर गेटिंग सेफ मेडिसिन्स. ही सगळी चेन व्यवस्था ही FDAच्या मार्फत मॅनेज करण्यात येते. आणि माझं ओपन आवाहन कोणालाही आहे की आजपर्यंत आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुठल्या रिलेटिव्हच्या घरामध्ये किंवा मित्रमंडळींकडे कधी तुटलेली टॅबलेट, कधी ब्रोकन कॅप्सूल किंवा कधी कुठल्या सिरपमध्ये एखादा किडा किंवा एखादं पिन आहे किंवा लोखंडाचे तुकडे आहेत किंवा काचेचे तुकडे आहेत किंवा एखाद्या कॅप्सूल खराब झालेली, फंगल ग्रोथ लागलेली आहे, असं कधीही आपण पाहिलेलं नसणार याची मला खात्री आहे. बरं, असं होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. कारण ह्युमन इन्व्हॉल्वमेंट प्रचंड आहे. तरीही इट इज माय चॅलेंज टू एव्हरीवन की असं कधीही घडलं असेल तर एखाद वेळेस सॉलिटरी एखाद्या कोणाच्या सोबत घडलं असेल तर घडलं असेल, परंतु इन मेजॉरिटी, इन टोटॅलिटी वी गेट अ सेफ मेडिसिन ॲट आवर होम प्लेसेस. सो देर इज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन टू दॅट. आणि अशा डिपार्टमेंटमध्ये काम करताना मला अत्यंत अभिमान आहे. आता मी या जिल्ह्याचा असिस्टंट कमिशनर म्हणजे नागपूर शहर आणि आजूबाजूचे तालुक्यांचे लायसन्सिंग आणि त्याच्या कंडिशन्स या माझ्या अखत्यारीत येतात. त्यानंतर ब्लड बँक सुद्धा आमच्याकडे येतात.
हे झालं माझं डिपार्टमेंटचं आणि माझं जॉबचं डिस्क्रिप्शन. त्यानंतर आपण बघूया की आपला एक कॉमन मॅनचा, लेमॅनचा आणि औषधांचा कुठे आणि कसा संबंध येतो. सो एक जनरल थोडीशी आपली लिथार्जी म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणा औषधांकडे होतं आहे की औषधं आपल्या जवळ वापरून, नेहमी वापरून, इझिली मिळतात म्हणून वापरून आपण त्यांना एवढे फ्रेंड्स बनवतो, एवढे जवळ त्यांच्या जातो की मग कधी अचानक प्रॉब्लेम झाला तर मग काय करावं सुचत नाही. आय कॅन से की म्हणजे या पृथ्वी तलावरचं इव्हन इन्क्लुडिंग पाणी किंवा कुठलाही खाद्यपदार्थ हा त्या पर्टिक्युलर मात्रेत घेतला तरच तो सेफ आहे. आणि काही झालं तर आपल्याला औषधं घेण्याची गरज पडते. परंतु औषध हा एक प्रकार असा आहे की तो मात्रेच्या बाहेर किंवा अतिसेवन जर झालं, अति जास्त प्रमाणात किंवा अतिशय जास्त कालावधी करता झालं तर इट इज अ प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. म्हणजे सगळे मेडिसिन्स हे डेफिनेटली पॉयझन्स असतात जर ते मात्रेपेक्षा जास्त किंवा जास्त क्वांटिटीमध्ये किंवा जास्त ड्युरेशनमध्ये घेतली तर. असं कुठलंही मेडिसिन, असं कुठलाही खाद्यपदार्थ अस्तित्वात नाही जो साईड इफेक्ट देत नाही किंवा आम्हाला हार्म करत नाही. कंडिशन काय आहे? सांगितलेल्या योग्य त्या मात्रेत ते अन्नपदार्थ किंवा पाणी किंवा औषधं घेणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आम्हाला क्लासिफाय करता आलं पाहिजे की कुठलं औषध किती डेंजरस आहे आणि ते डॉक्टरनी, आपण डॉक्टरकडे का जातो तर तो गृहस्थ सुशिक्षित आहे आणि त्यांना संपूर्ण नॉलेज आहे की हे औषध घेतल्याने काय होतं, काय होत नाही, जास्त प्रमाणात घेतलं तर काय होतं, मध्येच नाही घेतलं किंवा घेणं बंद केलं तर काय होतं, किंवा हे औषध दुसऱ्या औषधासोबत घेतलं तर बॉडीला काय परिणाम होतो हे आम्हाला माहिती नसतं, डॉक्टरांना शिकवण्यात येतं आणि डॉक्टर्सला माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच औषधं विकत घेणं आणि कन्झ्युम करणं अत्यंत आवश्यक आहे. मग आता हे औषध विकत घेताना किंवा घरी साठवणूक करताना किंवा कन्झ्युम करताना एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल असतो, तो पालन करण्याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपल्याला जर हे नॉलेज असेल तर आपण आपल्या कुटुंबियांना ते फॉलोअप करू शकतो. एम आय राईट ऑर नॉट? येस. राजेंद्रजी, मी जर बरोबर चालू असेल तर मला फक्त कॉमेंट टाका की योग्यरित्या ट्रॅकवर आहे, अदरवाईज मला ट्रॅकच्या बाहेर जाण्याची सुद्धा सवय आहे. आणि 1 मिनिट घेतो तुमचा की मला सायमल्टेनस माझे व्हॉट्सअप बघून कलेक्टर आणि कमिशनरांशी सुद्धा कम्युनिकेशन करणं माझं चालू आहे. त्यामुळे आय विल ट्राय माय लेव्हल बेस्ट नॉट टू डिस्टर्ब यू ऑर मी इन बिटवीन, परंतु सायमल्टेनस काम पण चालू राहील. आणि इन केस खूपच प्रचंड मोठा प्रॉब्लेम झाला क्रिएट किंवा कलेक्टरांना कमिशनरांना बोलायचं असेल तर मिस्टर गणेश बंगाले इज ऑनलाईन. ही विल बी टेकिंग ओव्हर माय लेक्चर फॉरवर्ड. सो तेवढी मला मुभा द्यावी आणि त्यासाठी त्या तसदीबद्दल मी क्षमस्व मागेन. आय एम कंटिन्यू. तर औषधांबद्दल आपला रोल 4 ठिकाणी येतो असं मला वाटतं की नंबर 1, आपल्याला बरं नाही किंवा आपली सिस्टीम ही डिसीज झाली. व्हॉट इज डिसीज? डिसीज म्हणजे आम्ही जे ईज मध्ये असतो त्या ईज मध्ये आता नाही. आम्ही जे रोजचं वावरतो, रोजचं जे आम्ही लाईफस्टाईल मध्ये चालतो, 7 वाजता उठणं, 8:30 वाजता ब्रेकफास्ट, 9 वाजता फिरायला जाणं, 10 वाजता चहा पाहिजे, पुन्हा 11-12 वाजता जेवायला पाहिजे, त्यानंतर दुपारची झोप आणि संध्याकाळचा दुपारचा चहा, संध्याकाळचं बाहेर फिरणं आणि 8-8:30 वाजता चमचमीत जेवण आणि रात्रीची 10 ते 5 ताणून गेलेली झोप. हे आमचं नॉर्मल लाईफ सायकल, नॉर्मल म्हणतोय मी, ऑन अन ॲव्हरेज. परंतु असं असताना जर यात ब्रेक पडला की मला सकाळी प्रॉब्लेम झाला म्हणून मला घरातच राहावं लागतंय, किंवा रात्री पाणी पिण्यात जास्त आलं म्हणून मला युरिनेशन जास्त झालं, किंवा माझं डोकं दुखायला लागलं, किंवा मला सकाळी ब्रेकफास्ट उशिरा मिळाला, किंवा मला भाजी आणताना ऊन लागलं, वगैरे वगैरे कारणांनी आमच्या बॉडीमध्ये जे चेंजेस येतात दॅट इज अ डिसीज. म्हणजे डिस इज जो ईज आमचा होता, जो नॉर्मली आमचा ईज होता, ज्या ईजने आम्ही वावरायचो त्याच्यात ब्रेक आला म्हणजे डिसीज झाला. मग तो कुठल्याही लेवलचा असू शकतो.
तर अशा वेळेस एकतर आम्हाला तो क्रॉनिक डिसीज होऊ शकतो किंवा आम्हाला ॲक्यूट डिसीज येऊ शकतो. म्हणजे ते प्रॉब्लेम्स. क्रॉनिक म्हणजे लॉंग टर्म, जसं ब्लड प्रेशर, शुगर असणं, डायबिटीस होणं वगैरे लॉंग टर्म झाले, तुमच्या लाईफस्टाईलशी निगडीत हे डिसीजेस झाले. पण काही वेळा नुसतंच पायाला खोच लागली किंवा एखादा खिळा लागला तर तो क्रॉनिक इलनेस किंवा क्रॉनिक डिसीज झाला आणि त्याला आम्हाला तात्पुरती सोय बँडेज किंवा डॉक्टरकडे जाऊन किंवा टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन हे 5 दिवसानंतर 10 दिवसानंतर नॉर्मल होणार आहे आपल्याला माहिती आहे. सो दॅट इज अ ॲक्यूट प्रॉब्लेम टू अस. परंतु काही क्रॉनिक प्रॉब्लेम्स असतात. तर ॲक्यूट प्रॉब्लेम तर आपण आपल्या जनरल फिजिशियनकडे जाऊन लगेच 2-4 टॅबलेट आपल्याला माहिती असतात किंवा त्यांनी लिहून दिलेल्या किंवा फार्मासिस्ट पण हुशार असतात तर त्यांनी सांगितलेल्या औषधं आम्ही घेतो आणि ॲक्यूट प्रॉब्लेम आमचा क्लिअर करतो. बट व्हॉट वी आर इंटरेस्टेड इन इज क्रॉनिक डिसीज ऑर डिसऑर्डर्स. याला मात्र प्रचंड काळजी घेणं भाग आहे किंवा हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण असू शकतात, आमच्या जीवनशैलीवर डिपेंडंट असतात, आमच्या चुकीच्या सवयीमुळे असू शकतात, आमच्या खानपान व सवयीमुळे असू शकतात, आमच्या झोपेच्या वेळा किंवा जेवणाच्या वेळा न पाळण्यामुळे होऊ शकतात किंवा एक्सरसाइज न केल्यामुळे होऊ शकतात किंवा काही चुकीचे एक्सरसाइज केल्यामुळे होऊ शकतात वगैरे वगैरे वगैरे. तर अशा वेळेस आम्हाला प्रचंड काळजी याची करता घेण्याची गरज आहे की इफ द डिसीज इज क्रॉनिक देन ट्रीटमेंट इज ऑल्सो क्रॉनिक. म्हणजे महिन्यानुमहिने औषध घेणं किंवा 6 महिने ट्रीटमेंटमध्ये असणं किंवा त्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला अजून दुसरे काहीतरी रोग जडण्याची शक्यता, कारण कंटिन्युअस झोपून राहिलं तर बेडसोर्स होतात किंवा कंटिन्युअस झोपून राहिल्यामुळे सर्क्युलेटरी सिस्टीमचे प्रॉब्लेम्स, हायपरटेन्शनचे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे किंवा सतत सोफ्यावर बसून राहण्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता आहे, वजन वाढण्याची शक्यता आहे, इत्यादी इत्यादी. तर लाईफस्टाईल जर कॉन्स्टंट आणि कॉमन आणि व्यवस्थित नसेल तर मग असोसिएटेड डिसऑर्डर्स डिसीजेस चालू होतात आणि दॅट फेलो बिकम्स मोर प्रोन फॉर एनी अदर डिसऑर्डर डिसीजेस. मग अशा वेळेस आम्हाला डॉक्टरकडे लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी रेग्युलर ट्रीटमेंटसाठी जावं लागतंय. तर पहिला आपला संपर्क औषधांशी येतो की डॉक्टरकडे जाताना. आता डॉक्टरांकडे जायचं ठरलं, आपलं डिसिजन झालं, तर मग माय ओपिनियन इज की वी शुड सरेंडर अवर सेल्फ टू द डॉक्टर. सगळे तुमचे लक्षणं व्यवस्थित समजून सांगा, सगळ्या तुमच्या हालचाली किंवा जे तुम्हाला प्रॉब्लेम्स होतात आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करा, तिथे कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका. त्यानंतर ते तुम्ही सांगितलेले तुमचे परिणाम, तुमचे सिम्पटम्स हे डॉक्टरांना समजले किंवा नाही, की त्यांच्या समजण्यात चूक झाली, पॉसिबिलिटी आहे बरं, कारण तोही मनुष्य आहे. ही इज ऑल्सो बिझी, ही इज ट्रीटिंग 10 पेशंट ॲट अ टाइम. त्यामुळे आपण सांगितलेले आपले लक्षणं एक्झॅक्टली डॉक्टरांच्या नोटीसमध्ये आले किंवा नाही ही काळजी घेण्याची आपली गरज आहे. म्हणजे कम्युनिकेशन बिटवीन पेशंट अँड डॉक्टर ॲज सच शुड बी एक्स्ट्रीमली केअरफुल आणि प्रॉपर. त्यामुळे डॉक्टरांशी बोलताना अद्वा तद्वा, जे आवश्यक नाही ते किंवा ज्या कॉमन वस्तू डॉक्टरांना माहिती असतील, कॉमन बाबी डॉक्टरांना सुद्धा इझिली कळतात, त्या बाबींवर फोकस करू नये, परंतु एक्झॅक्टली तुम्ही का आले आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय काय सिम्पटम्स होतात ते सांगून टाका. त्यानंतर ते सांगताना अजून तुम्ही कुठले दुसरे औषधं घेता आहात की नाही ते त्यांना माहिती नाही, ते त्यांना सांगा. नंतर डॉक्टर्स मे बी फॉलोइंग अ पर्टिक्युलर पॅथी, म्हणजे तो होमिओपॅथ असेल किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर असेल किंवा आयुर्वेदिक डॉक्टर असेल, ती सुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे गेला परंतु त्याला तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्स काय सांगत नाही तर प्रॉब्लेम मे बी क्रिएटेड. तुम्ही होमिओपॅथकडे गेला आणि ॲलोपॅथी चालू केली तर होमिओपॅथ डॉक्टरला आवडणार नाही कदाचित आणि तुमच्या बॉडीला पण ते सूट होणार नाही. त्यामुळे बी क्लिअर इन कॉन्शियस, बी क्लिअर इन माइंड आणि टेल द डॉक्टर्स एव्हरीथिंग, व्हॉट यू आर फॉलोइंग, व्हॉट यू आर नॉट फॉलोइंग. कोणी जर सिगरेट ओढणार असेल तर त्यांनी सांगावं डॉक्टरला की माझं निकोटीन पण चाललेलं आहे. सिगरेट ओढणं म्हणजे निकोटीन घेणं, निकोटीन म्हणजे औषध, ते निकोटीन म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांसोबत त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. अल्कोहोल सांगायचं.
फूड इंटेक्स, मला हे आवडतं मला हे आवडत नाही कारण हे माझ्या बॉडीमध्ये नाही आहे, हे डॉक्टरांना जर कळलं तर तुम्हाला कोणती डेफिशियन्सी आहे ते त्यांना कळेल आणि त्याप्रमाणे ते त्याला मॅचिंग औषधं तुम्हाला देऊ शकतील. त्यामुळे एकमेकांना मदतच होईल. दुसरा पार्ट येतो आपल्याला, डॉक्टरनी चिठ्ठी दिली, प्रिस्क्रिप्शन म्हणतो आपण त्याला, ते अत्यंत आवश्यक आहे. ते नीट डॉक्टरांकडेच समजून घ्या. डॉक्टरांचं हँडरायटिंग, प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं, चिठ्ठी वरचं त्यांचं हस्ताक्षरांबद्दल पुस्तकाच्या पुस्तक अवेलेबल आहेत, जोक्स आहेत. ब्रह्मदेवाला सुद्धा त्यांचं हँडरायटिंग करण्याची शक्यता कमी असते असं म्हणतात. त्यामुळे एकदा तुम्ही समजून तर घ्या. 1 नंबरचं औषध, 2 नंबरचं औषध, 3 नंबरचं औषध. देअर शुड नॉट बी एनी डायलेमा ऑर एनी कन्फ्युजन इन युअर माइंड. आणि मला त्यांनी नीट समजावलं सांगितलं नाही असं म्हणायची वेळ येऊ नये, म्हणून डॉक्टरांकडनं ते प्रिस्क्रिप्शन नीट वाचून घ्या आणि औषधं कधी घ्यायची ते समजून घ्या. आता ती चिठ्ठी घेऊन आपण आलो बाहेर आणि आता औषध विकत घ्यायचं आहे. औषध विकत घेतानाची काळजी काय करायची, तर डॉक्टरांनी आपलं नाव बरोबर लिहिलेलं आहे का, आपलं वय बरोबर लिहिलेलं आहे का, मेल फिमेल बरोबर आहे का, त्यानंतर हँडरायटिंग बघितलं आपण आणि क्वांटिटी बरोबर लिहिली काय, हे सगळं डॉक्टरकडनं निघताना केमिस्टकडे पोहोचेपर्यंत चेक करा आणि मग ती चिठ्ठी केमिस्टला द्या. आता फार्मासिस्टला नॉलेज हे असतं की डॉक्टरांचं हँडरायटिंग मध्ये तो एक्सपर्ट असतो. नंबर 2, त्याला शिकण्यात आलेलं आहे की कुठले डोसेस, कुठलं औषध कुठल्या रोगावर चालतं, किती मात्रेमध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ही इज कॉम्पिटंट इनफ टू टॅकल दिस. की डॉक्टरांनी समजा चूक केली असेल किंवा डॉक्टरांना नवीन काही याच्यात औषध आलेलं माहिती नसेल, शक्यता आहे. मार्केटमध्ये रोजचे नवीन औषधं येतात, डॉक्टर मे नॉट नो इट, कारण त्यांना ते शिकवण्यात आलेली नाही, त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये ती नावं सुद्धा नव्हती. असे रोजचे चेंजेस होतात आहे. फार्मासिस्ट मात्र मार्केटमध्ये, त्याच्यामुळे त्याला ते माहिती असतं नक्की. तर मात्रा बरोबर आहे का, लिहिलेलं बरोबर आहे का, ते औषधं एकमेकांसोबत मॅचिंग आहेत का. कारण कदाचित डॉक्टरला नसेल माहिती की हा त्यांचा पेशंट, हा याच्या सवयी काय आहेत, किंवा तुम्ही सांगण्यात फेल झाला असाल की माझं 6 महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता, किंवा तुम्ही त्याला सांगितलं नसेल की माझ्या या रिलेटिव्हचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, चुकून राहिलं असेल किंवा डॉक्टरांच्या कम्युनिकेशनमध्ये ते प्रॉपरली गेलं नसेल. परंतु तुमच्या फार्मासिस्टला मात्र नक्की माहिती आहे की तुम्हाला मागल्या 1-2 वर्षात काही डिसीज होते का. तुमच्या फार्मासिस्टला अगदी नक्की माहिती आहे की त्याला तुमचे कुठले औषधं चालू आहेत. तुमच्या फार्मासिस्टला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती आहे की तुम्हाला डायबिटीस आहे का, शुगर आहे का. सो ही विल टेक केअर वाईल डिस्पेन्सिंग द मेडिसिन्स टू यू. त्यामुळे जनरली औषधं विकत घेताना एक आपला फॅमिली फार्मासिस्ट आपण तयार करून ठेवावा. म्हणजे रात्री बेरात्री किंवा इमर्जन्सीमध्ये किंवा कोविड सारख्या लॉकडाऊन मध्ये म्हणा किंवा काय, त्याला सगळं तुमचं माहिती असलं पाहिजे. जसा फॅमिली डॉक्टर आहे तसा फॅमिली फार्मासिस्ट पण असायला हवा. तर ती चिठ्ठी आपण घेऊन फार्मासिस्टकडे गेलो असताना आपण काळजी घ्यायची आहे की तो फार्मासिस्ट तुम्हाला विकतोय की नाही. कारण एका औषधी दुकानामध्ये, रिटेल फार्मसीमध्ये कमीत कमी 4-5 लोक असतात. तर तुम्हाला औषध देणारा तो फार्मासिस्ट आहे की नाही. बाकीचे पोरं 10वी पास 12वी पास असू शकतात, नाकारता येत नाही. त्यानंतर एक जनरल ऑब्झर्वेशन आपलं फार्मसी बद्दल करा, त्याची फार्मसी कशी आहे. आता तुम्हाला मी बसलो असताना माझ्या मागे चित्रविचित्र कार्यक्रम दिसतात आहे. ती ऑडिओ सिस्टीम आहे, तो पडदा खाली हे आहे, त्यानंतर ते गालीच्या गुंडाळून ठेवलेला आहे, त्यानंतर ते अजून काही पिशव्या आहेत. सो यू आर ऑब्झर्विंग मी अँड माय बॅकग्राऊंड. त्यावरून माझी इमेज बनते की मी किती क्लमझी आणि दुर्लक्ष करणारा मनुष्य आहे, याच्याकडे तुमचं लक्ष जातं. तसंच फार्मसीमध्ये जाताना करा. याची फार्मसीचा रखरखाव, वागणूक, याची बॉडी लँग्वेज, याचे क्लोथ्स, याचे ॲटिट्यूड्स, याचे मॅनर्स, याची बोलण्याची पद्धत, यावरून तुम्हाला कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला पाहिजे. यावरून तुम्ही तुमच्या फार्मसीचं सिलेक्शन केलं पाहिजे. जसं पेट्रोल गाडीमध्ये भरताना आपण एखाद्या युनिफॉर्म घातलेल्या फिलरकडनं जर पेट्रोल भरून घेतलं तर आपल्याला एक कॉन्फिडन्स डेव्हलप येतो की माझ्याकडे यांनी चांगलं पेट्रोल टाकलं असेल. दॅन
एखाद्या चित्र विचित्र कपडे घालणाऱ्या फिलर कडनं घेतलं तर कंपनी तीच, पेट्रोल तेच, रेट तोच, काहीच स्वस्त देत नाही आहे, परंतु युनिफॉर्म घातल्यामुळे आपल्याला कसा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. तसं रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या हातून आपल्याला विक्री होते की नाही ते बघा. प्रत्येक फार्मसीमध्ये त्याच्या बोर्डवर केमिस्ट आणि ड्रगिस्ट लिहिलेलं आवश्यक मॅन्डेटरी आहे. दॅट इम्पार्ट्स ए कॉन्फिडन्स की आपण योग्य लिगल फार्मसीमध्ये आहोत. त्यानंतर प्रत्येक फार्मसीमध्ये रजिस्ट्रेशन त्याचं असलेलं पाहिजे. तो फार्मासिस्ट असल्याचं रजिस्ट्रेशन डिस्प्ले असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या फार्मसीमध्ये त्याला देण्यात आलेले लायसन्सेस डिस्प्लेड आहेत की नाही ते बघा. कदाचित माझी साईन दिसेल तुम्हाला त्याच्या दुकानात. So he should be a licensed pharmacist, he should be a registered pharmacist, at the same time he should have a neat and clean hygienic pharmacy. अशा ठिकाणून आपण घ्यायला पाहिजे. Am I clear? तर योग्य लायसन्स्ड फार्मसी फार्मासिस्टद्वारे दिलेली औषधी आपण पण एकदा समजून घ्यावी. त्या फार्मासिस्टला आवश्यक आहे की त्यांनी तुम्हाला कन्सल्टेशन द्यावं. आता ते देतात की नाही देत, आपण घेतो की नाही घेत, आपल्याकडे एवढा वेळ आहे की नाही आहे, दुकानात गर्दी असते, दुकान 10x10-12चं असतं, दुकानात पाय ठेवायला जागा नसते, उभं राहायला जागा नसते, तर कन्सल्टेशन काय देणार. परंतु एकदा समजून तर घ्या औषध काय आहेत. आपण भाजी विकत घेतो, आपण फळं विकत घेतो, किराणा विकत घेतो, आपण इलेक्ट्रॉनिक गुड्स घेतो, आपण सगळ्या दुनियाभरच्या वस्तू घेताना चेक करतो, विकत घेतो. विकत घेताना पैसे देताना आपण क्रॉस चेक करतो, योग्य आहे की नाही बघतो, बिल आहे की नाही बघतो, बरोबर डेट लिहिलेली की नाही बघतो, सही केली की नाही बघतो, क्वालिटी बघतो, सगळं बघतो. एक्सेप्ट आमच्या जीवनाशी, आमच्या फॅमिलीसाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या बाबतीत मात्र आपण त्याचं फेल होतो करायला. लक्षच नसतं आपलं. त्यांनी दिली म्हणजे चांगली असते जनरली, परंतु इट इज अवर जॉब, इट इज अवर ड्युटी टू क्रॉस चेक. तोही मनुष्य आहे, त्याच्याकडनंही चुका होऊ शकतात, त्यामुळे अशी काळजी घेणं भाग आहे. आता माझ्या प्रोफेशनल कॅरियरमध्ये विचित्र हजारो एक्झाम्पल्स घडलेली आहेत. एका माझ्या समोर घडलेली घटना सांगतो मी, की एक प्रिस्क्रिप्शन पॅड त्यांची फाईल असते. तर एका गायनेकॉलॉजिस्टकडे एक लेडी प्रिस्क्रिप्शन फाईल घेऊन आली असताना जोरदार वारा आलं आणि पहिली 3 औषधं तिला 6th म्हणजे 6व्या महिन्यातली देण्यात आली आणि पान उलटून गेल्यामुळे 4थं आणि 5वं औषध हे पहिल्या महिन्यातलं देण्यात आलं. कोणाची चूक? ऑब्व्हियसली फार्मासिस्टची. परंतु या चुका होऊ शकतात, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे की प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिसेसमध्ये हे सगळं आपली सुद्धा जबाबदारी काही बनते, की पैसे मी देतोय, औषध मी खातो आहे, परिणाम माझ्यावर होणार आहे, तर माझी पण जबाबदारी आहे. सो कृपया फार्मसीमध्ये एवढं कॅज्युअल राहू नका. या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या ऑब्झर्व करा आणि त्याला विचारा वेदर यू आर फार्मासिस्ट ऑर नॉट. तो कदाचित तो नोटा मोजत तिथे गल्ल्यावर बसला असू शकतो, बट ही शुड सुपरवाइज इट. कायदा असं म्हणतो की त्याच्या सुपरविजन मध्येच मेडिसिन सेल व्हायला हवी. म्हणजे काढून तो कोणी देईल, तुम्हाला पिशवीत बांधून कोणी पण देईल, परंतु ते त्याच्यासोबत जे बिल आपण मागतो आहे त्याची त्यांनी स्क्रुटिनी केलेली, ते प्रिस्क्रिप्शन प्रमाणे आहे की नाही बघितलं, रेट्स बरोबर लावले की नाही बघितलं, हे बघितल्यामुळे त्यांनी साईन केली खाली आणि मग तुम्हाला दिलं. दॅट गिव्स यू अ गॅरंटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की या सोबत दिलेली वस्तू ही योग्य आणि खात्रीलायक आहे. ग्राहकाची, आपण म्हणून ग्राहकाची सुद्धा ही अत्यंत मोलाची जबाबदारी आहे की बिल घ्या, जेणेकरून त्याच्यावर जर तो काही इलिगल करत असेल तर अंकुश होईल. नंबर 1. नंबर 2, ते औषध घेतल्यामुळे आपल्याला गैरफायदा झाला तर ते FDA ला कळेल आणि त्या बिलावर लिहिलेल्या बॅचचं आम्ही मॅन्युफॅक्चर पर्यंत जाऊन शोध घेऊ आणि अॅक्युज्ड वर कोर्ट केसेस वगैरे काय होतात ते होतात. पर हे नंबर 2 झालं, त्याला पनिशमेंट होईल. नंबर 3, आपल्या जागरूकतेमुळे ते चुकीचं औषध आपल्यासारख्या इतर भावंडांना जाणार नाही सोसायटीमध्ये.
समजा कोणाची एक कंप्लेंट आली की सलाईन मध्ये, IGMC मध्ये सलाईन मध्ये एका बाटलीमध्ये एका याच्यात थोडंसं फंगस ग्रोथ लिकेज आहे, तर फंगस ग्रोथ झाली, एअर आतमध्ये गेली, फंगस ग्रोथ झाली, तर कम्प्लीट बॅच ऑल ओव्हर इंडिया इज विड्रॉन. आता त्या प्लास्टिक बाटलीला एक छोटंसं छिद्र झालं, त्यातनं ऑक्सिजन, त्याचा जसं हवा आतमध्ये गेली त्याच्यात फंगस ग्रोथ स्टार्ट होऊन जाते आणि ते छिद्र बुजून जातं. त्यानंतर ती नर्स किंवा डॉक्टर किंवा वार्ड बॉय पॅनिक होतात आणि ते कंप्लेंट करतात डीनला की हे फंगस आहे याच्यात. मग तो डीन FDA ला येतो, मग ती 10 ट्रक माल ऑल इंडियातनं वापस घेण्यात येतो. याला पर्याय पण नाही, त्याला कोणी ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन मिळून देऊ शकत नाही. परंतु ती बॅच नंबर त्याच्यावर असते, त्याचं मी महत्व सांगतोय की व्हाय वी शुड गेट अ बिल, की त्या बिलावर बॅच नंबर आलेला असतो, एक्सपायरी डेट आलेली असते. काही काही वेळेस तो कापून देतो, तर तुमच्याकडे जी चिठ्ठी असते त्याच्यावर कदाचित बॅच नंबर एक्सपायरी डेट नसेल, 10 किंवा 15ची स्ट्रीप आहे टॅबलेटची आणि तुम्हाला समजा 5च लिहून दिल्या डॉक्टरनी, तर त्याला 5 द्याव्या लागतील. परंतु त्याच्याकडे स्ट्रीपवर जे आहे ते लेबलचा स्टॅम्प, एक्सपायरी डेट, बॅच नंबर एकाच कॉर्नरला आहे. मग तुम्हाला 5 कापून दिल्यानंतर एकतर तुम्हाला ते येणार नाही, नाहीतर मग याच्याकडे राहणार नाही. म्हणून आमचं कंपल्शन आहे की कापून देताना उरलेला जो लेबलच्या व्यतिरिक्त पोर्शन तुम्हाला द्यावा, ग्राहकाला द्यावा, आणि स्वतःकडे फार्मसीमध्ये मात्र स्टॅम्प्ड अर्धी स्ट्रीप राहायला हवी. मग आता तुमच्याकडे कसं कळेल बॅच नंबर काय आहे आणि त्याची एक्सपायरी काय आहे, तर तुमच्या बिलावर नमूद आहे. ते खाल्ल्यानंतर जर कोणाला इल इफेक्ट्स आले, साईड इफेक्ट आले, नॉशिया वॉमिटिंग झालं, तर दे शुड रिपोर्ट कंप्लेंट की ही बॅच होती, ती बॅच आम्ही स्ट्रेस करू बिलावरची आणि त्यावर ऍक्शन घेण्यात येईल. Not only to the retail pharmacy, but up to manufacturer in Sikkim. इथपर्यंत चेन एस्टॅब्लिश होते आणि ही सगळी लेट डाऊन प्रोसिजर आहे, ती परफेक्ट आहे एकदम FDA ची. हे महत्व आहे की व्हाय वी शुड टेक मेडिसिन्स ओव्हर द बिल्स ओनली. फार्मसी, चांगल्या लिगल फार्मसी मधनं. नंबर 2, रजिस्टर्ड फार्मसिस्टच्या देखरेखीखाली. नंबर 3, त्याचं कन्सल्टेशन माझ्याशी झालं, म्हणजे बोलणं असेल किंवा रायटिंग मध्ये, इफ यू आर सॅटिस्फाईड की ही हॅज चेक्ड इट, व्हेरीफाईड इट, साइन्ड इट, देर इज नो नीड. परंतु तुम्हाला जर काही क्रॉस क्वेरी असेल, मागल्या अनुभवावरून तुम्हाला काही विचारायचं असेल, ते प्रश्न तुम्ही त्याला विचारावे. तो कॉम्पिटंट आहे, तो इक्विव्हॅलंट टू डॉक्टर आहे, तो ही विल बी इन पोझिशन टू ऍडवाइस यू. आणि बिल दिलं की नाही, बिलावर घेतलं की नाही, या 3 महत्वाच्या बाबी झाल्या. असं केल्यानंतर आपण त्याच्यावर पण एक छोटंसं प्रेशर एक्झर्ट करतोय की माझा हा ग्राहक जागरूक आहे. 15 दिवसांनी, 1 महिन्यानी, 5 महिन्यांनी आपण जेव्हा त्याच्याकडे जाल, तर ही हॅज क्रिएटेड अन इमेज अबाउट यू की हा एक जागरूक नागरिक माझ्याकडे आलेला आहे, इथे ऐसा वैसा चलेगा नाही कुछ. तो उठून तुमच्याकडे औषध द्यायला येईल. आय होप आय एम क्लिअर. तर हे काही जागरूक नागरिकाचे कर्तव्य पण आपण पालन केले पाहिजे. आता मला पण कधी कधी इमर्जन्सी असते, तर मी पण कार बंद न करताना ते मागवून घेतो आणि चल रे बाबा जाऊ दे म्हणतो. परंतु हे रिस्की आहे, आय नो. त्यामुळे भविष्यात आम्ही बिलांवर औषधं घेऊ आणि चांगल्या फार्मसीमधनं घेऊ. काही चूक जर झाली असेल, आपण त्याला बिनधास्त सांगायचं की हे तुला मला आवडलेलं नाही, ही विल रेक्टिफाय इट, ही इज कॅपेबल ऑफ दॅट. त्यानंतर मी हळूहळू तुम्हाला फार्मासिस्टचा रोल पण सांगितला की याचा किती मोठी प्रचंड जबाबदारी याच्यावर आहे आणि याचं महत्व काय आहे की त्यांनी दिलेलं मला पटतं, त्यांनी दिलेलं कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आणि माझा डिसीज डिसऑर्डर हा व्यवस्थित दूर होईल, कारण मी कॉम्पिटंट अथॉरिटीनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन घेऊन चांगल्या दुकानातनं बिलांवर ऑफिशियली विकत घेतलेलं आहे. आता काही वेळेस आम्हाला निदर्शनास येतं की काही औषधी त्या दुकानातनं मी 5 महिन्यापूर्वी घेतली होती तर ती स्वस्त मिळाली, काही औषधं या दुकानदाराने महाग दिली, हेच औषध दुसऱ्या कंपनीचं त्यांनी स्वस्त दिलं होतं, वगैरे वगैरे डायलॉग्स वगैरे वगैरे क्रिएशन्स खूप मार्केटमध्ये आहेत. आता याच ठिकाणी मी तुम्हाला जेनेरिक आणि ब्रँडेडचा डिफरन्स पण समजून सांगतो आणि ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतो. आय होप आय वुड बी सक्सेसफुल. मी सुरुवात करतो सिंपल एक्झाम्पल वरून. जो समोसा आहे तो आपल्याला रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर पण मिळतो, चांगल्या हॉटेलमध्ये पण मिळतो, हल्दीराम मध्ये पण मिळतो आणि 5 स्टार हॉटेलमध्ये पण मिळतो. आता आपण महत्व कशाला देतोय, त्या समोशाला देतोय का हो?
एका ठिकाणी तो 10 रुपयाचा, एका ठिकाणी 50 रुपयाचा आणि एका ठिकाणी 500 रुपयाचा आहे. वस्तू तीच आहे, क्वालिटी तीच आहे, क्वालिटीमध्ये थोडा बहुत परिणाम असू शकेल. महत्वाचं आहे की ॲम्बियन्स. एका ठिकाणी तो कळकटल्या हाताने हात न धुता तसाच प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला देईल, तुम्हाला पाणी देण्याची व्यवस्था नाही, प्लेट साफ आहे की नाही माहिती नाही. दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ प्लेटमध्ये चांगल्या एखादा वेटर ते आणून देईल तुम्हाला डिशमध्ये आणि तिथे स्वच्छता बरी असेल. आणि एका ठिकाणी म्हणजे 5 स्टार मध्ये मात्र त्यांनी ग्लोव्स घातलेले आहेत वेटर्सनी, त्यांनी तो सर्व करेल, त्यांनी तो चिमट्याने उचलून तुम्हाला देईल आणि तो तुमच्याकडे आणेपर्यंत तो झाकलेला राहील. तुमच्या समोर येताना झाकण उघडून तो तुम्हाला देईल. पदार्थ एकच आहे. 5-25 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत रेट डिफरन्स आहे. सो इथे आम्ही 5 स्टार मध्ये समोसा का खाल्ला? मला समोशाची भूक होती म्हणून मी त्या 5 स्टार मध्ये जाऊन खाईन का? की आय वॉन्ट टू एन्जॉय द ॲम्बियन्स, आय वॉन्ट टू हॅव अ फील ऑफ थिंग्स हॅपनिंग अराउंड आणि आय वॉन्ट अ हायजिनिकली मोस्ट ब्युटिफुल प्रॉडक्ट इन फ्रंट ऑफ मी. आता जेनरिक आणि ब्रँडेड वर येऊ. या एक्झाम्पलच्या बॅकग्राऊंड मध्ये आपण विचार करू. प्रॉडक्ट तेच आहे, क्वालिटी तीच आहे, प्रोसेस तीच आहे, परंतु एक बनलं एका छोट्या इंडस्ट्रीमध्ये, एक बनलं एका मीडियम साईज इंडियन मॅन्युफॅक्चरकडे आणि एक बनलं मल्टीनॅशनलकडे. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रोसेस तीच आहे. बरं, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये बनताना त्याच्याकडे 200 बसेस आहे स्टाफला जाण्या करायला. त्याच्याकडले युरिनल्स, टॉयलेट्स फॉर द स्टाफ, दे आर ऑल्सो एअर कंडिशन्ड. त्याच्याकडे समोर मोठे लॉन्स आहेत आणि मोठे मोठी झाडं लावलेली आहे सो दॅट डस्ट शुड नॉट कम इन द इंडस्ट्री. त्याच्याकडे त्याच्या लेबर्सचे कपडे लॉन्ड्रीमध्ये जातात वॉश व्हायला. आणि आता दुसऱ्या जेनरिक मॅन्युफॅक्चरकडे, ही मे नॉट हॅव एनी बसेस टू कॅरी हिज स्टाफ, he may not be getting vaccines for his staff. त्याच्याकडे एसी बसवलेली संपूर्ण बिल्डिंग एसी असलेली कदाचित नसेल, कारण ती आपल्याला अफोर्ड होते की नाही बघावं लागेल ना. त्यानंतर त्याच्याकडे 50 लोक काम करणारे, इकडे 500 लोक काम करणारे, इकडे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन मधने आलेली पब्लिक, इकडे हायएस्ट क्वालिफाईड पब्लिक. क्वालिटीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही आहे, परंतु ॲम्बियन्स, पॅकिंग, त्याचं लेबलिंग, प्रिंटिंग, त्याचे सिक्युरिटी मेजर्स, त्याच्यावर त्याचं लोगोज, त्याच्यावर त्याचा ब्रँड, याचा पैसा ऍड होत जातो. ही छोटीशी कॅप्सूल आतमधली सेम असते. कदाचित त्याचे रॉ मटेरियल सप्लायर सुद्धा सेम असतील. जसं आपण रेमंड्स मधनं विकत घेतलेले रेडीमेड शर्ट्स हे कुठे बनलेले आहेत माहिती नाही ना आपल्याला, परंतु पॅकिंग मात्र रेमंड्सचं आहे. तसंच काहीशा प्रमाणात इकडे पण होऊ शकते शक्यता आहे. सो एक ब्रँड डेव्हलप केलेल्या कंपनीने काही गोष्ट विकणं, यात त्याच्या ब्रँड इमेज ऍड केली जाते आणि दॅट कॉस्टिंग गेट्स रिफ्लेक्टेड इन टू इट. आता आपल्याकडे रेमडेसिवीर एक 600 रुपयाला पण मिळतं, एक 2500 रुपयाला पण मिळतं आणि एक इंजेक्शन 5400 रुपयाला पण मिळतं. तिन्ही कंपनीज वेगवेगळे आहे. आता आपण जी माझं फर्स्ट डोज ऑफ वॅक्सिन झालेला आहे, ती मी कोविशिल्ड घेतली की कोवॅक्सिन घेतली, डझंट मेक एनी डिफरन्स टू मी. दोन मॅन्युफॅक्चर वेगवेगळे आहेत. तर रेमडेसिवीर 800 रुपयापासून 5400 पर्यंत MRP असलेले रेमडेसिवीर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर विकणारा कुठलं विकेल? ज्याच्यात हायएस्ट प्रॉफिट मार्जिन आहे तो बिझनेसच करतोय ना. ज्याच्यात हायएस्ट प्रॉफिट मार्जिन आहे तो तर विकेल. आणि गव्हर्नमेंट कोणतं विकत घेईल? जे लोएस्ट क्वालिटीला मिळतंय ते मार्केटमध्ये ते गव्हर्नमेंट विकत घेईल, कारण गव्हर्नमेंट गरीब आहे. लाईक दॅट. तर इथे रेमडेसिवीरच्या क्वालिटीबद्दल कोणाला संशय आहे का? नाही. आपण काय लावतोय? रेमडेसिवीर लावतोय. डॉक्टरने काय लिहिलं? रेमडेसिवीर लिहून दिलं. मग ते या कंपनीचं की त्या कंपनीचं की त्या कंपनीचं या वादात आपण न पडता, रेट्सच्या वादात आपण न पडता, आपण रेमडेसिवीर मागतो आणि घेतो विश्वासाने. So that is the difference between generic and branded.
आता ब्रँड डेव्हलप व्हायला त्यांना 50 वर्ष त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे सोसायटीमध्ये, तेव्हा कुठे तो ब्रँड आला ना. टाटा नेम इज नॉट क्रिएटेड इन म्हणजे खूप उच्च क्वालिटी टाकून मागल्या महिन्यात टाटा डेव्हलप झाले का हो? 200 वर्ष लागले त्यांना टाटा म्हणायला, टाटा ब्रँड डेव्हलप करायला. आता आपण त्यांचे प्रॉडक्ट डोळ्याला पट्टी बांधून घेतो, टाटाचं आहे का, बाकी विसर, बाकी काही नको मला. दॅट इज अ ब्रँड व्हॅल्यू. सो सिमिलर थिंग्स मे हॅपन इन फार्मा इंडस्ट्रीज ऑल्सो. आता आपल्याला त्या असे पेपरमध्ये वाचतो किंवा लेमॅनच्या लँग्वेजमध्ये असं असतं की हे खूप लुटमार करतात आणि प्रॉफिट मार्जिन खूप असते. तर त्याबद्दल 2 मिनिटं मी हे बोलतो की ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर हा 4था कायदा होता जो आम्ही पालन करतो. तर काही मॉलिक्युल्स, काही औषधं प्राइस कंट्रोल ऑर्डर मध्ये येतात, म्हणजे त्याला प्राइस कॅपिंग असतं, त्याच्यावर विकू शकत नाही. मग ते ब्रँडेड असो जनरिक असो, त्या प्राइसला ते क्रॉस करत नाही. याची यादी बनलेली आहे. तर त्या यादीत जर ते औषध असेल तर त्याला कॅपिंग राहील, त्या यादीत जर नसेल तर मॅन्युफॅक्चर्स बेबी, तो म्हणेल तेवढा रेट, MRP त्याच्यावर येईल. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतं, मी नाही. दॅट इज वाय रेमडेसिवीर 5400 ला पण मिळतं आणि 800 रुपयाला पण मिळतं, कारण त्याच्यावर कॅपिंग नाही. आता का नाही हा दुसरा विषय आहे, तो वेगळा स्वतंत्र हाताळण्यात येईल. परंतु बाहेर न्यूज काय जाते की हा फार्मसीवाला बदमाश आहे, लुटतो, हा स्वस्त देत नाही, तो स्वस्त देतो, म्हणजे याची क्वालिटी खराब असेल, त्याची क्वालिटी चांगली आहे कारण तो हाय क्रॉसला देतो, असं काही नाही. जागरूक नागरिक म्हणून आपण त्या कंपनीचं औषध बिलांवर, प्रिस्क्रिप्शनवर औषध जेव्हा विकत घेतो तेव्हा औषध पण हातात धरून बघा. बिलावर लिहिलेला बॅच नंबर, कंपनीचं नाव, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट ही त्या औषधाच्या कंटेनर लेबलवर आहे किंवा नाही. त्याच्यावर जर काही आम्हाला विश्वास नसेल तर तो क्रॉस चेक करावा FDA कडनं किंवा त्याच फार्मासिस्टकडला विचारावा की बाबा रे मला हा डाऊट आहे, हा मला क्लिअर कर. भांडणं किंवा आर्ग्युमेंट मध्ये न जाता असं असेल तर FDA ला ताबडतोब कळवा. हे आम्हाला कुठून कळेल? हे मार्केटमधनं आलेल्या फीडबॅकमधनच कळेल. माझ्या बऱ्याचशा रेड्स आम्ही धाडी टाकतो आणि जप्ती करतो, तर त्या बऱ्याचशा रेड्सचे जनक हे फार्मासिस्टच असतात. त्यांच्याकडनंच आम्हाला माहिती मिळते की सर असं असं तिथे डाऊट आहे, त्या लेवलवर मला ते मिटलेलं आढळलं किंवा एक्सपायरी झालेली आहे किंवा ती बॅच अशी मार्केटमध्ये आलीच नाही असं मला वाटतं. बाकीचं काम माझं असतं ते शोधून काढण्याचं, ते बरोबर बोलतात आहे की नाही ते बघण्याचं काम माझं. परंतु माझ्या आजपर्यंत 25-30 ज्या मोठ्या रेड्स झाल्या त्या सगळ्या अशाच झाल्या इन्फॉर्मेशन फ्रॉम मार्केट सोर्स, आयदर फ्रॉम कंप्लेनंट म्हणजे ग्राहक किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्ट. आणि दिस इज हॅपनिंग सिन्स इयर्स, 25 वर्षापासून हाच सोर्स आहे. तर आता आपण आलो 4थ्या कंपोनंटकडे की औषध आम्ही विकत घेतलं, ते बरोबर आहे की नाही बघितलं, सगळी काळजी घेतली, कन्सल्टेशन झालं, मला नीट समजलं आहे की घरी गेल्यानंतर मी हे कसं घ्यायचं, कुठे घ्यायचं, कुठे आता मी घ्यायला सुरुवात केली, घरात आणलं. ऑन अँड ॲव्हरेज जनरली सगळे इंजेक्टेबल्स किंवा सगळे मल्टीविटॅमिन्स किंवा सगळे कप सिरप्स वगैरे आपण फ्रीजचं दार उघडतो आणि आतमध्ये डंप करतो आणि औषधाचा डबा लिहिलेल्या डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवून देतो. दिस इज रॉंग. प्रत्येक औषधावर ते कुठे स्टोअर करावं, कसं स्टोअर करावं हे स्टोरेज कंडिशन्स लिहिलेल्या असतात. दॅट इज इन द रेंज ऑफ टेम्परेचर. काळे सर माझे किती वेळ झाले आणि अंदाजे किती वेळ चालायला पाहिजे ते पण सांगा, नाही तर मी संध्याकाळी रात्र होऊन जाईल मला बोलताना, कारण माझ्या आवडीचा विषय आहे. प्लीज टाईप इट. तर किती पर्सेंट सांगून द्या, किती पर्सेंट किती नाही. तर सर्व औषधं फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. हे काही टरबूज नव्हे किंवा हे काही फळं नव्हे की आणले अजून 7 दिवस टिकावे म्हणून आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिले, असा प्रकार नाहीये. सम औषधी मे बी स्टोर्ड इन रेफ्रिजरेटर, सम औषधी नीड नॉट बी केप्ट इन अ फ्रीझर. काही औषधी फ्रीझरमध्ये ठेवायची, काही खालच्या रॅकवर ठेवायची, काही फ्रीजच्या बाहेर ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर ताप आणि सर्दी आणि खोकल्याची औषधं हमखास आम्ही 1 डोस मारतो, बाटलीचं झाकण उघडून 1 चमचा 2 चमचा जेवढं सांगितलं तेवढं घेतो आणि उरलेलं नीट राहावं म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देतो. आता मी गेलोच डॉक्टरकडे होतो, कप थ्रोट आणि सोअर थ्रोट आणि ताप आणि घसा बसला म्हणून गेलो आणि त्या औषधाची बाटली उचलल्यानंतर ती आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे पुन्हा थंड मी घेणार.
तर मॅन्युफॅक्चररनी लिहिलेली लेबलिंग प्रोव्हिजन, लेबलिंग कंडिशन एकदा वाचून घ्यावी की किती टेम्परेचरवर तो म्हणतो, आणि तेवढं आम्हाला जनरली नॉलेज असायला हवं. गुगल करा, युट्यूबवर बघा की स्टोरेज कंडिशनचा अर्थ काय होतो आणि त्याप्रमाणे आपण स्टोअर करणं चालू करू. आता काही औषधी लहान मुलासाठी असतात, काही औषधी ऍडल्टसाठी असतात आणि काही औषधी जेरियाट्रिक प्रॅक्टिस म्हणजे ओल्ड पेशंटसाठी असतात. तर वी शुड टेक केअर की ते इंटरमिक्स होऊ नये. इजंट इट? आता फॉर एक्झाम्पल कोविडच्या कालावधीमध्ये कोविड हॉस्पिटल्स चालू केलेले आहेत, डॉक्टर अक्वायर करणं आणि कन्व्हर्ट करणं म्युनिसिपल कॉर्पोरेशननी. त्यात काय होतं आहे की काही काही, आता एक्झाम्पल, लेटेस्ट एक्झाम्पल मी देतोय की एक निओनॅटल केअरचं युनिटला कोविड हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट केलं. तिथे ज्या ऑक्सिजन पाईपलाईन्स लागल्या होत्या तिथे ज्या फ्लो प्रमाणे ऑक्सिजन असायला हवा तो निओनेटसाठी होता, जनरल चिल्ड्रनसाठी होता. परंतु आता कोविड हॉस्पिटल झाल्यानंतर तिथे 80 वर्षाचा 50 वर्षाचा पेशंट येतो आहे, तीच ऑक्सिजन लाईन, तेच ऑक्सिजन बॅरोमीटर्स आणि ते ऑक्सिजन प्रेशरवर या पेशंटला कसं कामात पडेल? आता ही कोणाची चूक आहे वगैरे ते जाऊन घ्या, तो वाद आता नको, परंतु दिस इज पॉसिबिलिटी. तर आपल्या घरात सुद्धा जेरियाट्रिक प्रॅक्टिस म्हणजे एज ओल्ड साठी ठेवण्याची औषधं आणि लहान मुलांची औषधं एकमेकांपासून दूर ठेवा. एकमेकांना ती देण्यात येऊ नये. डोसेस वेगळे राहू शकतात. त्यानंतर आपली एक चुकीची सवय म्हणजे ती आता प्रत्येक भारतीय घरात असते की मागल्या वेळेस 6 महिन्यापूर्वी पण मला असंच वाटत होतं, त्यावेळेस मी ही टॅबलेट घेतली होती म्हणून आता ती मला फार चांगली वाटली होती आणि त्याच्या 6 टॅबलेट अजून पडलेल्या आहेत कुठेतरी, त्या मी शोधून काढतो किंवा काढते आणि त्या घेतल्यानंतर मला चांगलं वाटलं होतं म्हणून घेणं. दिस इज सेल्फ मेडिकेशन. प्लीज अवॉइड सेल्फ मेडिकेशन. डॉक्टरकडे जा, सरेंडर व्हा. आत्ताचे आमचे 200-500 रुपये गेलेले आणि आत्ताचा आमचा वेळ गेलेला डॉक्टरकडे हा आम्हाला लाईफ लॉंग मदत करत असतो. चुकीचं औषध घेतल्यामुळे, सेल्फ मेडिकेशनमुळे, किंवा ते औषध 6 महिन्यापूर्वी योग्य होतं, ते घरात पडलेलं होतं कुठेतरी कोपऱ्यात, कानाकोपऱ्यात औषधाच्या डब्यात, ते आम्ही काढलंय, त्याच्या स्टोरेज कंडिशनवर परिणाम झालाय, त्याचे सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतात. किंवा त्यावेळेसचा व्हायरस बॅक्टेरिया वेगळा असतो, आत्ताचा व्हायरस बॅक्टेरिया वेगळा असतो, इत्यादी इत्यादी बरेच कारण असतात. व्हॉट एव्हर मेडिसिन्स वेअर purchased and consumed in last 6 months, they should be thrown out. डंप करा, इकडे तिकडे नका फेकू, पण प्रॉपर प्रोसिजर प्रमाणे त्याचं डिस्पोजल करा आणि प्रत्येक वेळेस नवीन औषध घ्या, प्रत्येक वेळेस नवीन प्रिस्क्रिप्शन घ्या. आता लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जनरली बीपी आणि शुगर मध्ये कदाचित प्रिस्क्रिप्शन तुमचं जुनच असेल, थायरॉइड जुनच प्रिस्क्रिप्शन असेल तर इट्स ओके, परंतु एक 6 महिन्यापूर्वीचं, वर्षभरापूर्वीचं प्रिस्क्रिप्शन ठेवू नका, फाडून टाका. चूक पण होऊ शकते, एखाद्या वेळेस कागद उचलताना नवीनच्या ऐवजी जुना कागद जाऊ शकतो, फार्मासिस्टला नाही कळणार, त्याची ड्युटी आहे ती डेट बघणं, परंतु जुने प्रिस्क्रिप्शन्स वापरू नका, जुनी औषधी वापरू नका. घरात स्टोअर करण्याची अजून काळजी म्हणजे मायक्रोवेव्ह जवळ औषध ठेवण्यात येतं का, फ्रीजच्या जवळ ठेवण्यात येतं का, किंवा टीव्हीच्या जवळ ठेवण्यात येतं का, तिथे टेम्परेचर वाढू शकतं, त्याच्यामुळे औषधांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनरली रेडिओच्या वर, फ्रीजच्या वर किंवा कुठल्या मायक्रोवेव्हच्या वर पण एखादा औषधाचा डबा असू शकतो, आपल्याला कळत नाही पण यांच्यावर परिणाम होत असतो. वी डू नॉट नो व्हॉट विल हॅपन केमिकली टू देम. तर माझी तुम्हाला विनंती आहे की औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन करायचं आहे. साठवणुकीच्या बाबतीत आपण बोललो की म्हणजे सन रेज डायरेक्टली जिथे येतात तिथे ठेवू नका, जिथे ह्युमिडिटी आहे बाथरूम मध्ये तो डबा ठेवू नका. त्यानंतर कुत्रे मांजर जर आपल्या घरात असेल, पाळीव प्राणी घरात असतील तर त्यांच्या जवळ त्यांचा संपर्क होता कामा नये. त्यानंतर फ्रीजवर, बाथरूम मध्ये ठेवू नये. नंतर एक्सपायरी चेक करत राहावी. आता विक्स आहे किंवा ओटीसी प्रॉडक्ट. व्हॉट इज ओटीसी प्रॉडक्ट? ओटीसी प्रॉडक्ट म्हणजे ते पदार्थ ज्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नसताना आपल्याला मिळतात ते औषधं म्हणजे ओटीसी प्रॉडक्ट्स, ओव्हर द काउंटर. आणि व्हॉट आर द अदर्स? अदर्स म्हणजे काही औषधांवर शेड्यूल एच लिहिलेलं असतं. शेड्यूल एच म्हणजे टू बी टेकन अंडर अंडर अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम RMP, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरनी लिहिलेल्या चिठ्ठीवरच विकावयाची औषधी.
हा क्लास झाला, हे शेड्यूल झालं औषधांचं, तर ती शेड्यूल औषधे असतील ती विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळत नाहीत. कारण आता ती का शेड्यूलमध्ये टाकली, ती शेड्यूलमध्ये टाकली की त्यांना साईड इफेक्ट्स असतील किंवा ती डेंजरस असतील किंवा ती अत्यंत काळजीपूर्वक घेणं भाग आहे म्हणून. त्यानंतर शेड्यूल H1 पण आहे, शेड्यूल X पण आहे, शेड्यूल G पण आहे. आपण त्या गडबड गोंधळमध्ये जाऊ नाही, परंतु जी औषधी शेड्यूल्ड औषधी आहेत त्यांच्यावर शेड्यूल लिहिलेलं असतं, ती आपण वाचण्याची काळजी घ्यावी. दुसरं एक, काही फार्मसीमध्ये मिळणाऱ्या बाटल्यांवर, औषधांवर, व्हिटॅमिन्सवर एक ग्रीन सिम्बॉल तुम्ही पाहिला असेल. सिरप्स पण आहे, मल्टीव्हिटॅमिन सिरप, आयरन सिरप, फोलिक ऍसिड किंवा इतर काही व्हिटॅमिनशी संबंधित, किंवा त्याला आपण म्हणून न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स म्हणतात त्याला, आपण त्याला फार्मसीमधनं विकत घेतो. म्हणून एव्हरीथिंग सोल्ड ॲट फार्मसी इज नॉट अ मेडिसिन. त्यातले अर्धे अधिक घटक द्रव्य हे फूड पण असू शकतात. तुम्ही 5 औषधं डॉक्टरने लिहून दिली पण त्यातले 2 हे फूड आर्टिकल असू शकतात, ज्याला ड्रगच्या लायसन्सच नाही. इव्हन कॅप्सूल्स, मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल्स या फूडमध्ये पण आहेत, फोलिक ऍसिड फूडमध्ये पण आहे, क्लोरकॅल्सिफेरॉल किंवा काही व्हिटॅमिन्स हे फूडमध्ये पण येतात. त्याच्यामुळे आपण फूड घेतोय की ड्रग घेतोय त्यावर विचार करावा. त्यानंतर डॉक्टरांनी 3 स्ट्रिप्स लिहून दिलेल्या आहे. 15 दिवसाकरता घ्यायचं आहे, परंतु मला 5व्याच दिवशी बरं वाटलं, बिलकुल आता मी एकदम फिट आहे, खरंच सांगतो की काहीही झालेलं नाही, आता एकदम व्यवस्थित आहे, ऑफिसला जाणं भाग आहे, जा सगळं करा, औषधं बंद नका करू. डॉक्टरांनी जे लिहून दिलं की 5 दिवस घ्या म्हणजे 5च दिवस घ्या, मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी बरं वाटलं थांबू नका, पैसे वाचवू नका की हे आपल्याला 3 स्ट्रीप पैकी 1 स्ट्रीप मध्ये बरं वाटलंय, या 2 स्ट्रीपचे पैसे वाया जातील, म्हणून मी ते पुन्हा असे सिम्पटम्स त्याच्यावर लिहून ठेवतो कागदानी त्या चिठ्ठीवर, आणि 6 महिन्यानंतर ते सिम्पटम्स कसे दिसले तर ती आपल्याकडे औषधी आहे ती आधी संपवू आपण. Please type. Connecting.
हा पहिला पाठ काय तर एम आय ओके ऑडिबल? ओके फाईन. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, टेक्निकल डिस्टर्बन्स. स्क्रीन जातो आहे. आय विल वाइंड अप आणि छोट्या संदर्भात आता आपण बोलू. सुरक्षितता आपली बघा, आपल्या औषधांची बघा, आपल्या फॅमिली मेंबर्सची बघा, एक्सपायरी डेट हमखास बघा, त्यानंतर बॅच नंबर बघा, एक्सपायरी डेट बघा, मुदत संपलेली औषधं डिस्ट्रॉय करा. घरची औषधं रेग्युलरली 6-6 महिन्यांनी चेक करत जा आणि शक्यतो ठेवू नका, पण ठेवलीच इमर्जन्सीसाठी तर 6 महिन्याच्या नंतर त्याचा व्हेरीफाय करा आणि फेकून द्या. नंतर काही औषधांची ऍडव्हर्टाइजमेंट येते, ती काळजीपूर्वक बघा. गोरेपणाचे क्रीम जर आपण सगळ्यांनी लावलं तर एक ट्यूब मध्ये मला वाटतं सगळं इंडिया म्हणजे 20 लाख ट्यूब जर विकल्या तर त्या सगळ्या इंडियाला गोरा करून सोडतील. परंतु ते मागल्या 25 वर्षापासून 25 लाख ट्यूब्स प्रत्येक शहर वापरत आहे, पण तरीही ते वापरणं थांबवत नाही. तर फसव्या ऍडव्हर्टाइजमेंटवर जाऊ नका. कृपया थोडंसं सोशल अवेअरनेस ठेवा आणि माइंडसेट ठेवा की ऍडव्हर्टाइजमेंट इज नथिंग. ते पैसे कमावण्याची बिझनेसची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे औषधांच्या कमीत कमी ऍडव्हर्टाइजमेंटवर विश्वास ठेवू नका. स्वतः लेबल वाचा, थोड्या सायंटिफिक बुक्सचा अभ्यास करा, फार्मासिस्टची कन्सल्ट करा, डॉक्टर्सची कन्सल्ट करा, आपल्या मित्रमंडळीमध्ये डॉक्टर आणि फार्मासिस्टला ठेवा, कम्पेअर करा. मेडिकल छोटे जर्नल्स पूर्ण टेक्स्ट वाचायची गरज नाही, परंतु आपल्याला नॉलेज देत असतात. सो असं चर्चेत राहा. जाहिरातींवर विश्वास ठेवून औषधांचं सेवन कृपया करू नका. त्यानंतर सतर्क राहा, म्हणजे पॅकिंग विकत घेताना पॅकिंग बघायचं आहे, MRP त्यांनी कुठला रेट लावला ते बघा, त्यानंतर कम्पॅरिझन्स करा आणि प्रिस्क्रिप्शन प्रमाणेच औषधी घेऊ शकता तुम्ही. डॉक्टरांच्या सल्ल्याला एक्सीड करू नका. जर काही डाऊट्स असतील तर फार्मासिस्टला विचारा किंवा डॉक्टरना जाऊन विचारा. परंतु डॉक्टरांनी अच्छा असं लिहिलं का, हे असं असावं, त्याचे अर्थ काढत बसू नका, जाऊन विचारा. कारण तो आपला अधिकार आहे, जे ग्राहक कस्टमर आपला तो अधिकार आहे. त्यानंतर आता एवढी औषधं ब्रँड नावाने मार्केटमध्ये आहेत की छोटे मोठे स्पेलिंग्स इकडे तिकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या अनुभवामध्ये एका काय म्हणतात त्याला, बेबी होण्यासाठीची प्रक्रिया चालू असताना, ती 2 वर्षाची ट्रीटमेंट ती घेत असताना एक लंगवर काम करणारं औषध चुकीने देण्यात आलं. कारण स्पेलिंग मॅच होत होती. फक्त एक अल्फाबेटचा इकडे तिकडे प्लस मायनस झालं की स्पेलिंग बदलतं आणि ते त्या नावाचं अस्तित्वात असतं. आता त्या मूर्ख फार्मासिस्टनी हा पेशंट कसला आहे याची थोडी त्यांनी अवेअरनेस ठेवला असता तर त्याला कळलं असतं की धिस इज अ लेडी आणि शी इज इन अंडर ट्रीटमेंट फ्रॉम गायनेकोलॉजिस्ट आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट. तर त्यांनी ते लंगवरचं औषध त्याला डाऊट यायला पाहिजे होता. की त्याला नॉलेज असतं आणि जागरूक असतात तर झालं असतं. ऍट द सेम टाइम ग्राहकाने ते कन्झम्पशन पण चालू केलं. लकीली टचवूड की त्याला काही इम्पॅक्ट नव्हता, साईड इफेक्ट नव्हते म्हणून ठीक आहे. परंतु असे ऍक्सिडेंट्स मार्केटमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही सोसायचं आम्हाला आहे, त्याच्यामुळे आम्ही ते व्यवस्थित बघणं, डोळ्यावर पट्टी बांधून अगदी फार्मासिस्टवर आणि डॉक्टरवर विश्वास न ठेवता आम्ही कन्झ्युम करतोय, परिणाम आमच्यावर होणार आहे म्हणून त्याची काळजी सुद्धा आम्ही घेणं आमचं कर्तव्य आहे. आय होप आय हॅव टेकन अ लॉंग टाइम आणि मला असं वाटतं की मी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा नंबर तुम्हाला सदैव अवेलेबल आहे. कुठलंही पर्सनल तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आत्ता विचारू शकता, आत्ता वेळ नसेल किंवा इफ आय एम अनेबल टू आन्सर देम राईट नाऊ देन यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम 24 hours. आणि मी अगेन आय एम थँकफुल टू एंटायर मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ग्रामायण. यू आर डुईंग अ वंडरफुल जॉब. आणि Me2V संस्था म्हणजे ही आम्ही 3-4 जण इन्क्लुडिंग गणेश आणि इन्क्लुडिंग राजेंद्र काळेजी या ग्रुपवर असलेले हे सगळे मिळून आम्ही ती संस्था स्थापन केली होती. त्यांनी आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये काम करतो, हेल्थ चेकअप कॅम्प्स घेतो, जसं अरविंद यांनी सुरुवातीला सांगितलं तसं ग्रामायण आणि Me2Vचं हे बंधन हे पुढे पण व्यवस्थितरित्या चालू राहू, अजून स्ट्रॉंग बनव. आणि सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला आमची काही मदत लागली किंवा आय ऑल्सो इन्व्हाइट यू टू जॉईन Me2V फाउंडेशन आणि आपण सगळे सोसायटीच्या भल्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून
आपला उद्देश सेमच आहे, पुढे काम करू. आय एम थँकफुल टू ग्रामायण संस्था फॉर दिस. Thankful to Arvind, Ganesh ji, and Rajendra ji, especially for making special efforts. Thank you very much. Any questions, please? Sir, एक दोन क्वेश्चन्स आहे. Yes. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे का सर? येस. औषधीचे दुष्परिणाम याबद्दल सामान्य माणसाला शिक्षित करण्याची काही सिस्टीम तुमच्या विभागाकडून राबवली जाते का? अनफॉर्च्युनेटली नाही, परंतु आमचं डिपार्टमेंट हे रेग्युलेटरी डिपार्टमेंट आहे. आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या किंवा काही चुकीचं घडत असल्याची बातमी आली तर आम्ही जाऊन ऍक्शन घेणं हे आमचं कर्तव्य आहे. परंतु दुष्परिणाम ऍक्च्युअली खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा सेन्सिटिव्ह इश्यू आहे, परंतु तशी मेकॅनिझम आजच्या डेटला अस्तित्वात नाही. हे पर्सनल लेव्हलवर आम्ही आमचे अधिकारी म्हणून जे काय करायचं, फॉर एक्झाम्पल टुडे, हे असं आमचं चालू असतं. एक्सपायरी डेटच्या मेडिसिन्सचे डिस्पोजल कसे करावे? व्हेरी इंटरेस्टिंग अँड सेन्सिटिव्ह क्वेश्चन फ्रॉम एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण हे आपण मातीत टाकले तर तिथे जनावर खाण्याची शक्यता आहे, किंवा काही औषधाचे दुष्परिणाम झाडांवर सुद्धा होण्याची शक्यता आहे, किंवा काही औषधं केमिकल स्ट्रॉंग असतील तर ते विरघळून मातीतून जाऊन खालच्या पाण्याच्या स्त्रोत मध्ये ऍड होण्याची, आपण विहिरीत टाकले तर विहिरीचं पाणी प्रदूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे टॅबलेट आणि कॅप्सूल या स्ट्रीप मधनं कापून बादलीत टाकाव्या आणि मग ड्रेन ऑफ करावं, किंवा त्याची बाटली फोडून टाकावी. परंतु हे सगळं करताना त्याचं लेबल इंटॅक्ट राहणार नाही याची काळजी घ्यावी. लेबल डिस्ट्रॉय करावं, कारण त्याचं सॅबोटेजिंग होऊ शकतं. ते लेबल कोणी दुसऱ्याकडे चिटकवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतात. थँक्यू सर. ऑडिओ राजेंद्र. मला कोणाचा आवाज येत नाहीये. राजेंद्र. नमस्कार सर. त्यांना कदाचित झोप लागली काय राजेंद्र? हा, येस येस. हा, एम माईक अनम्यूट कर राजेंद्र. कसं नमस्कार बल्लाळ सरांनी आज आपल्याला खूप आणि उपयुक्त अशी औषधांविषयी माहिती दिली. कसे साठवायचे, विकत घेतानाची काळजी, तर आपली लाईफस्टाईल कशी असावी, किंवा फूड अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेशन याबद्दल जे आपल्याला फार कमी माहिती असते, तर त्याबद्दलही सरांनी त्याला फायदा घेऊ. आणि तर याच्याबद्दल सर काही कंप्लेंट करायची, काही नंबर असलेला ड्रग्सचा असं काही नंबर असेल, कोणाला काही कंप्लेंट करायची असेल तर तो कोण जर मिळाली तर चांगलं होईल. आणि आपण कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यांचं करत असतात ग्रामायणच्या कार्यक्रमातही. ते जेव्हा जेव्हा आपण त्यांची मदत मागितली ते आलेले आहे. आणि यासाठी सरांच्या व्यस्त आज काल तर सर म्हणत होते की बहुतेक मला देताच नाही येणार, पण माझं भाषण त्यामुळे त्यांनी बंगाले सरांनी आपल्या बरोबर ठेवलं होतं. आणि गणेश बंगाले सर पण इथे आले, त्यासाठी मी त्यांचे पण आभार मानतो की त्यांनी पण समजा प्रोग्राम मध्ये काही व्यत्यय आला तर आपण त्याला कंटिन्यू करू शकू, व्यत्यय येऊ नये. कारण बरेच जण आम्हाला ग्रामीणमध्ये असे पण आढळले. कार्यक्रम पुढे घेताना आम्हाला फाउंडेशन तर्फे हा जो कार्यक्रम
झाले सरांचा आणि सर्व जणांचा ज्यांनी अटेंड केला सगळ्यांचा मी धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद सर. ग्रामायण तर्फे आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. तुम्ही माझा नंबर देऊ शकता सर्वांना. बिलकुल सर, आपण सांगून द्यावा. आता चालू आहे आपलं लाईव्ह. So I take your leave. Thank you. थँक्यू सर. थँक्यू.